या ठिकाणी प्रश्न बघा, पुढील आकृतीत चौरस किती आहेत? अशा पद्धतीची आकृती दिली की काय करायचं, तर या ABCD प्रमाणे नावं टाकून घ्यायची. या ठिकाणी ABC आणि D, E, F, G, H, I आणि J. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या ठिकाणी किती चौरस झाले, तर 10 चौरस झाले. आता बघा ABEF हा काय होईल, एक चौरस तयार होईल. या ठिकाणी A B E आणि F हा काय झाला, एक चौरस तयार झाला. त्याच्यानंतर BCFG हा एक चौरस या ठिकाणी तयार होईल. BCFG हा काय झाला, आणखीन एक चौरस तयार झाला. आणखीन पुढे बघा EFHI हा पण काय होईल, एक चौरस या ठिकाणी तयार होईल. EFH आणि I अशा पद्धतीने हे काय होतील, 3 चौरस तयार होतील. मग 10 अधिक 3 बरोबर 13, म्हणजे या कृतीमध्ये 13 चौरस आहेत.